किती दिवसाच्या नंतर आज मी निकितासोबत बाहेर गेली होती. त्याच्यानंतर मग आमचं असं काहीतरी चाळे चालू होते स्टॉल बांधायचे. दोघीनं सेम स्टॉल बांधले होते आणि हे इथंच आम्हाला काम होतं. मग आमचं काम वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायसाठी. पण त्या रोडवर एवढा अफाट रस्ता होता की तिथं मागे पुढे कोणीच नव्हतं. रोड आम्ही दोघीच होतो, चाललो हसत हे करत. त्याच्यानंतर मग तिथं ना आम्ही म्हणजे एवढी मस्ती मज्जा केली आम्ही. खरंच लय दिवसाच्या बाद आम्ही असं काहीतरी भेटलो होतं, मला मस्त वाटलं. त्याच्यानंतर हे मधातच आबाजी होते पहा आमच्या निकिता कशी मस्त हात बांधून आबाजीसोबत बोल राहिले. आबा कसे काय असे तसे. मी पण बोलत होते आबा डब्बा आहे का काय, पाणी बिणी आहे की काय. तर तेवढ्यातच मग दादा घ्यायला आले आम्हाला. आम्ही जाणार होतो घरी, कारण की एवढ्या दूर आता पायदल तर जाऊ शकत नव्हतं. घरी आलो. घरी आल्यानंतर मग मी इथं दुकानातच खाली दुकानात होतं त्याच्यातच मग ते बाळाच्या हातातले घेत होते जे की त्याला घालायचे होते. तो धागा अजिबात ठेवतच नाही आहे, हातातून निसटून जाते. मग हेच त्याला मी घेतलं होतं. त्याच्यानंतर घरी आली, दुपारून झोपली. झोपल्यानंतर मग संध्याकाळी असं काहीतरी वातावरण झालं होतं. हे बाहेर काही पिवळंच म्हणजे पिवळंच दिसत होतं बाबा, मला काहून काय माहिती. आणि ढगबीग पण येत होते. त्यानंतर सकाळी मी हे मटकी भिजू घालेली होती. म्हटलं संध्याकाळी आता हे बांधून ठेवतं, मोड येऊन जातील भाजीले मस्त असे. मग नंतर हे बाजारात गेले, बाजार घेऊन आले. आणि सर्वात आधी तर आपलं ते काम असते चिवडा खायचं, जे की आपल्या इकडे त्याला भातकं म्हणता. लहानपणापासून आई म्हणते पहिले भातकं खाऊन घ्यायचे मग काय मग करायचे, हेच लक्षात ठेवायचे फक्त. त्याच्यानंतर मस्त अशी चिकनची भाजी बनवली, जेवण वगैरे करते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत